नीट बोल, मग आपल्याला व्हिडिओ टाकायला त्या दिवशी सारखं. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू प्रतिमाज न्यू व्लॉग. सो आज सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही ब्लॉगला जे प्रेम देतात त्यासाठी थँक्यू सो मच. आणि आज आम्ही चाललोय थोडीशी शॉपिंग करायला, जे की साखरपुड्याची एकदम घाईमध्ये सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे आता तुम्हाला डायरेक्ट ज्या काही गोष्टी करणार आहेत ते दाखवते, आणि जमलं तर आमच्या अहो येणार आहेत त्यांना सुद्धा दाखवते. सो स्टे कनेक्टेड गाईज. न्यू व्लॉगर इन द हाऊस. आणि आमचं लग्न, ह्यांची खूप इच्छा होती की आमचं लग्न आणि ह्यांचं लग्न एकत्र व्हावं. मयुरी तू पण दाखव एकदा फेस. आणि फायनली होतंय. म्हणजे ह्यांचे प्लॅन्स कसे होते माहितीये का? लग्नाच्या गाठी ह्यांचे प्लॅन्स असे होते की आमचं लग्न जर एकत्र ठरलं तर आम्ही प्री वेडिंग एकत्र करणार, आम्ही असं फिरणार एकत्र, असं सगळं. आणि तसं होतंय पूर्णपणे. सो लेट्स सी. हो ऍक्च्युली ऐकलं आपलं. येस. आणि ऍक्च्युली जर असं झालं आणि जर आम्ही प्री वेडिंगला एकत्र केली तर तो पण व्लॉग येईल फुल धमालवाला. सो बघूयात, लेट्स सी. एक्साइटेड आणि ह्यांची भांडणं झाली. व्हॉट्सअप तिला मारतो काय? थांब आता व्हिडिओज व्हायरल करते. सो आम्ही चाललोय आता गाऊन घ्यायला. बघूयात. चॉकलेट कुठे? स्ट्रॉबेरी चॉकलेट सांगितलं, त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी चॉकलेट आईस्क्रीम आली आहे. आता भांडणं झाले आमचे फुल राडा. हे बघा आमचा ड्रायव्हर किती स्ट्रॉंग आहे. एवढीशी जागा ठेवली, एवढीशी. आणि मी बघते गाईज, मला पार्किंग मध्ये यायची भीतीच वाटते, कारण मी दरवेळेस अर्धा पाऊण तास घालवते, मी गाडीच हरवते. आणि मी, तुला माहितीये का पंकज, मला माहित होतं गाडी हरवणार. मी फोटोज काढून घेतलेले आणि मग दाखवलं की अहो ही पार्किंग कुठली. आणि मग त्या माणसाने सांगितलं ह्या नव्हती लावली. कोणत्या लावलेली काय? मी पार्किंगला गाडी लावली आहे कुठे, लक्ष्मी रोडला. आणि मी शोधते मंडईच्या पार्किंगला. आता ज्याला माहिती आहे पुण्याचं त्याला कळेल. गाईज, माझा भाऊ डाएट वर आहे आणि काय खातोय? क्यूट मिसळ. एक जो चीट डे असतो ना. अरे पाव रोज खातोय तू. बघ की रोजचं झालंय त्याचं. तू आम्हाला काय बोललेलं आठवतंय का? करणार 2 महिने बाकी, काळजी नको करू. दरवेळेच आहे, सवय झाली तुमच्यात पण असेल. आमची शॉपिंग सुरू झाली आहे गाईज. आता पहिलं हिच्या लग्नाची आम्ही साडी बघतो आणि नंतर माझी साडी घ्यायला जाणार. काय केलं? हालत खराब. एवढं मध्ये चॉईस करायचं. मजा येते मला शॉपिंग करायला, फुल गडबडीवाली. आणि इथे तुम्ही बघू शकता हे असं हँडमेड काम आहे, मस्त आलं. रेडी टू गो. आम्हाला सगळ्यांना कळतंय लग्न करणं किती महाग पडतंय. त्याच्यामुळे जर कोणाला न्यू व्लॉगर इन द हाऊस. खूप एक्सपेन्सिव्ह आहे लग्न करणं. ज्याला जमत असेल त्यांनी कोर्ट मॅरेज करा, आणि ज्याला नसेल जमत त्यांनी सरळ पळून न्या पोरीला. लय खर्च आहे. आम्ही दमलो. बापरे. गाईज, माझा नवरा आलाय शॉपिंगसाठी माझ्यासोबत. दमलो. 4-5 ट्रायल मध्येच कसं ग्लिटर झालंय बघा फेसवर. साडी घेतली, गाऊन घेतला, आणि माझी साडी जाम भारी आहे, जाम म्हणजे जाम भारी आहे. आणि आम्ही आमच्या ह्यांना पण घेतलं. मी मागवलंय थालीपीठ आणि आमच्या ह्यांनी मागवल्यात वड्या कोथिंबीरच्या, आणि अजून डोसा पण येतोय.
मस्त गडबडीमध्ये शॉपिंग झालेली आहे छान अशी आणि मस्त अशी आता मी ताव मारणार आहे खाण्याचं. जाम भारी आहे. तुम्ही बघू शकता सगळं आवरलंय पुण्यामधलं काम आणि आमच्या तनूचा आहे बर्थडे त्याच्यामुळे आम्ही निघालोय आता फॅमिली जेवायला. आउटफिट टू गाईज फॅमिली फंक्शन आहे सो ट्रेडिशनलवर आलेली आहे मी आणि आता डायरेक्ट जेवायला आणि बर्थडे सेलिब्रेशन करायला जाऊया. लेट्स गो. तू मामीचा लाडका आहे. हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे. मामीचा लाडका कोण आहे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर तनुष. हॅपी बर्थडे टू यू. सो फायनली चाललोय आम्ही घरी रात्रीच्या 1:15 वाजता. खूप लेट झालाय आणि सगळ्यात हाईट किस्सा म्हणजे काहीच नाही. मजा आली. चलो बाय. मिलते डायरेक्ट पिक कर.